बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यासंदर्भातली। कारण दाओसमध्ये जो दौरा केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी त्या पहिल्याच दिवशी 70,000 कोटींचे सामंजस्य करार झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे। आता आणखी गुंतवणूक वाढणार अशी ग्वाही सुद्धा मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या स्वित्झर्लंडमध्ये दाओस दौऱ्यावर आहेत। आंतरराष्ट्रीय त्या ठिकाणी जागतिक आर्थिक परिषद होती आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी ती वाढवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत आणि पहिल्याच दिवशी दाओस दौऱ्याच्या 70,000 कोटींची गुंतवणूक झालेली आहे। उद्योगमंत्री उदय सामंत सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी दाओस दौऱ्यावर आहेत। त्यांनी सुद्धा ही सगळी माहिती दिली आहे आणि आता जेवढी गुंतवणूक झाली आहे पहिल्याच दिवशी त्याच्यापेक्षा जास्त अजून गुंतवणूक वाढवली जाईल अशा पद्धतीची ग्वाही सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निमित्तानं दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक मंत्री हे सध्या दाओसमध्ये आहेत आणि पहिल्याच दिवशी सामंजस्य करार जे झाले ते 70,000 कोटींचे सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे निश्चित आणखी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी हा प्रयत्न असू शकतो मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांचा।